गणपती बाप्पा मोरया. पहिला मॅच टॉस. सगळ्यात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आमची पण टीम तेवढी चांगली आहे. त्याच्यामध्ये प्रेक्षकांना चांगली मेजवानी मिळेल. आम्ही डायरेक्ट प्रेडिक्शन देऊ शकत नाही, परंतु मॅच चांगली होईल यात कोणतीही शंका नाही. संतोष टॉस आलाय तुम्ही, तुम्हाला बॅटिंग करायची या मैदानावरती तुम्ही अनेक क्रिकेट स्पर्धा खेळल्या. देसाई ही क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती झाली. बॅटिंग करायची किती धावसंख्या स्कोरवरती उभी करावी लागेल? सर विकेट बघितली असता विकेट आता सध्या होती त्यामध्ये रन नक्कीच बनते. कदाचित सेकंड इनिंगला पाऊस आला थोडासा ॲडव्हान्टेज आहे, पण सध्या तो फायदा करून जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करतो. ये टीम मीटिंग चालू है. ये देखो मॅचला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सर्वांचेच लाडके समालोचक अर्थातच जयजी बोस आपण अशी जी चोर सर. उमेश सर कैसे हो? बढ़िया सर मैं सोच रहा हूँ अभी ब्लॉगिंग करूँ, क्या बोलते हैं? हाँ करो ना यार, बहुत यार बढ़िया तुम ब्लॉगिंग करते हो और जब छक्के लगाते हो तो तुम स्क्रीन पे दिखाते हो तो इतना जबरदस्त लगता है ना यार, काफी कमाल का लगता है और अच्छा लगता है. और जो आप जो काम कर रहे हैं वो सही काम कर रहे हैं. जो कोई जो बैक पेज पे जो खिलाड़ी रहता है उसको आप फ्रंट फुट पे लाने का जो काम करते हो वो बिल्कुल आपको दिल से सलाम है. थैंक यू सर. थैंक यू. 50 मारा प्रथमेश भाई ने. प्रथमतः आपण त्यांना एनर्जी ड्रिंक्स अरुण कदम आणि गणेश वाणीकर यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक आहे. त्याचबरोबर मेडल आहे. कदम स्पोर्ट्स निलेश कदम यांच्या माध्यमातून मेडल आहे. त्याचबरोबर टी शर्ट्स तुम्ही पाहताय. सातारा स्पोर्ट्स अर्जुन कदम साहेब यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आहे. प्रथमेश म्हात्रे यांना पाहताय. पहिलं अर्धशतक या ठिकाणी झळकावताना आपण प्रथमेश. सेकंड मैच होने वाला है. करण सुर्वे, केतन म्हात्रे. दीपक दादा शिंदे खजिनदार या ठिकाणी कोयना क्रिकेट असोसिएशन जे उपस्थित राहतात त्यांचं देखील मनापासून आम्ही नमस्कार आपण देत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सातारा स्पोर्ट्स अर्जुन कदम यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. कदम स्पोर्ट्स निलेश दादा कदम यांच्या माध्यमातून मेडल आहे. त्याचबरोबर गणेश दादा वाणेकर आणि अरुण दादा कदम आपण देत आहोत. केतन म्हात्रे यांच्याशी आपण बोलणार आहोत. केतन आपण ज्या पद्धतीने भावासाठी एकदा जोरदार मॅच मध्ये एकदम त्याला पण होतं ना डोक्यामध्ये तू मारणार का तर 100% मारणार. राजाराम बॅटिंग राजा. ज्याला संधी नाही मिळाली तरी नाराज होण्याचं काही काम नाही. मॅच जिंकली आपली. तुला बाहेर बसवायच्या शिकून घे. म्हणजे वाईट वाटायची काही गरज नाही. प्रेशर असतो. मला घेणार तुला बाहेर बसवणार. तुम्ही वाईट होणार म्हणजे आम्ही वाईट असं कुणी मला इम्पॉर्टंट काही नाही. एवढा कॅच एक्सलंट घेतला. बोलायचं काय हेच नाही. असं म्हणजे फिल्डिंग सगळ्यात महत्वाची आहे. बॉलर्स अजून खूप वेळ आहे. जरा अजून माध्यमातून करत आहोत. असताना बॉलिंग म्हणजे आपल्याला बाहेर नाही एवढे हजार लोक बघत असतात. मजा नाही. सर्वांनी त्यामुळे जरा सुधार. हे बिमर तुझ्या लोकांना डाऊट वाटतो की तू बिमर पण टाकणार तेच करतो. झालेल्या गोष्टी विसरून जा. फायनल आहे हे चांगल्यावर टाकायचे. प्रणवसाठी आणि बाहेरची लाईन धरून ते टाकले. शेवटचे 2-3 बॉल 1 नंबर होते. सिद्धू कुठे लागले तरी पण सिद्धू 1 नंबर कधी मॅच मार बसणार आहे का 100% बसणार. पुन्हा एकदा सगळ्यांचा जोरदार टाळ्या. सकाळपासून आले सगळे आपल्यासाठी यांच्यासाठी जरा खेळत क्रिकेट जो आजार आहे मित्र गरज नाही ना त्याला म्हणलं तर मला नाही खेळायचं. दीपक लोखंडे साहेब, सागरजी पाटील साहेब
दिवस संपला. जरा प्रयत्न टाकले की त्याने त्याचं वायबल होतो कधी कधी काय एवढा असं वायबल होतो. चांगले पडल्यामुळे चलो चलो ऐसे ऐसे हेलो बाउंड्री ब्रेकर्स, अभी मैं जा रहा हूँ भूमिपुत्र ग्राउंड. 22 ईयर क्रिकेट कार्निवल चालू है और कल के आज डे 2 है. कल के डे में फाइनल में पहुँचे कराट फाइटर्स. तो आज का मैच में देखते कौन फाइनल पहुँचेंगे और कराट के साथ खेलेंगे. तो चलो अभी जाते हैं ग्राउंड के अंदर. गणपती बाप्पा. सगळेजण आपण जिंकायला येते, ओनरला पण जिंकायचं असते. आपण एक तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो म्हणून आपल्याला जिंकायचं आहे. आपण आपल्या गावातनं आलोय, आपली प्रतिष्ठा आहे, इथे येऊन खेळतोय. आपण काही ना काही करून जिंकायचं, तर डोक्यात काही जिंकणे. त्यामुळे कुणाबद्दल कसली कमेंट महत्त्वाची करू नका, कारण हराय कोण येत नाही, या सोडाय कोण येत नाही, फिल्डिंग खराब, बॅटिंग खराब कराय कोणच येत नाही. एवढी वेळ काढून एवढी मेहनत करून फक्त आपल्याला काय करायचं असते, आपल्याला जिंकायचं. डोक्यात मेन उद्देश जिंकणे. मग तेवढंच मोटिव्ह ठेवा, तेवढंच डोक्यात ठेवा की मला जिंकायचं आहे. आणि जी इनमध्ये खेळतात तरी 100% द्या. असं म्हणत नाही मी चुकी होणार नाही कुणाकडे, चुकी होऊ दे. चुकी झाली की ती रिपीट करू नका फक्त. हां, ती सुधरा. एक मॅच नंतर दुसऱ्या मॅचमध्ये सुधरा, रिपीट करू नका. चांगलं कराय बघा, एकमेकांना सपोर्ट द्या. बाहेर बसतात तिने, बाहेर आल्यावर आज खेळणाऱ्या खेळाडूचं काय चुकतं ही सांगा महत्त्वाचं. त्याला त्यानं बॉलिंगला 4 6 खाल्लं म्हणून बाहेरून शिवाय देऊ नका, काही फायदा नाही. तो काय 4 6 काय गेलेला नसतो. कसं झालं, आपण स्वतःवरून विचार करा. यातलं कोण आज जाणार आहे, कोण बाहेर बसणार आहे, कोणाला माहिती. त्यामुळे आज जाताना एवढं डोक्यात ठेवा, मी चांगलं करणार. एवढंच डोक्यात ठेवा फक्त मी चांगलं करणार 100%. आणि आपण जिंकणार, पॉझिटिव्हली खेळ जिंकणार ह्या उद्देशाने है ना. की टेनिस बरोबर बोलतात, गेम असा आहे का नाही, एका ओव्हरमध्ये पलटतो. 30 रन असले की एका ओव्हरवर 30 रन 60 रन होतो. त्यामुळे जोपर्यंत लास्ट बॉल पडत नाही तोपर्यंत काय सोडू नका. मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, लास्ट बॉलपर्यंत मॅचमध्ये राहा. हरवली नाही, जिंकू दे. पार्ट ऑफ द गेम नंतरची गोष्ट आहे, जिंकल किंवा हरेल आहे ना. एक आपल्या अभिमानासाठी खेळा, तालुक्यासाठी खेळा, स्वतःसाठी, गावासाठी आहे ना. चांगलं खेळतो. जिंकणार ना, आपले भरपूर दिवस झाले, 2-3 वेळा खेळतोय. सेमीफायनल, क्वार्टर फायनलपर्यंत जातोय, हरतोय, जिंकतोय, इथपर्यंत जातो. मला वाटतं आपण गेलो सेमीपर्यंत जातो. बघू आज परत आणि लढू, जे होईल ते पर्यंत नंतर येऊ. फक्त लढायचं डोक्यात ठेवा, जिंकायचं नंतर बघू. लढणं पहिला महत्त्वाचं. चला. कराट फाइटर्स चैंपियन स्वप्निल भाई ने क्या फटका मारा, 1 नंबर. मज़ा आ गया. सभी लोगों ने बहुत ही खतरनाक खेला भाई. स्वप्निल भाई, ओ मेरे भाई, मेरा भाई. गोष्टी आहेत. बॅट, गॉगल आहे, त्याचबरोबर मेडल आहे. या गोष्टी आपण सुजित शेवाळेला प्रदान करत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे सुजित शेवाळे. एकदा जोरदार टाळ्या. ही सर्व पारितोषिक 2 संघांमध्ये आपण देत आहोत, कारण दोन्ही संघ मेगा फायनल खेळत होते. हा किताब आपण देत आहोत. या प्लीज. तेजस पवारला आपण हा पुरस्कार देत आहोत. शूज आहेत, त्याचबरोबर ट्रॉफी आहे, कॅप आहे, गॉगल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सीमारेषे लगत. त्या बात एकदा जोरदार टाळ्या. पुढील वर्षी आम्ही चांगला प्रयत्न करू, या आशा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. हा होता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या नियमित या क्रिकेट स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब इथून पुढे आम्ही वितरित करत आहोत. आणि बेस्ट बॉलर साठी आकर्षक ट्रॉफी आहे, ती आयोजन समितीच्या माध्यमातून आहे. क्रिकेट कॅप जी आहे ती मॅच टाइम स्पोर्ट्स चंद्रकांत शेटे सर यांच्या माध्यमातून आहे. आणि स्पोर्ट्स गॉगल आरोही स्पोर्ट्स अर्थात संग्राम लावंड यांच्या माध्यमातून आहे. उत्कृष्ट गोलंदाज 22 यार्ड क्रिकेट कार्निवल नामांकन आलेलं आहे. खऱ्या अर्थानं या 2 खेळाडूंची गोलंदाजी करताना बोलबाला बऱ्याचदा पाहिलेला आहे. एखादी प्रीमियर लीग आली ना की या 2 खेळाडूंना ऍज अ गोलंदाज घेण्यासाठी बरीचशी प्रीमियर लीग मध्ये पॉइंट टेबल लावले जातात. पॉइंट
त्यांना दिले जातात आणि या खेळाडूंना आपल्या टीम मध्ये घेतलं जातं. असे 2 खेळाडू आहेत जे मुंबईमध्ये खेळतात आणि गावालाही खेळतात. एक गोलंदाज म्हणून या 2 खेळाडूंना फार मोठी मागणी आहे, परंतु एकाची विकेट 1 प्लस असल्या कारणाने हा पुरस्कार त्याला जातोय. मागे टाकलेले आकाश सामंतरायला. परंतु मित्रांनो, आकाश सामंतरायची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या आपण देऊया, कारण आकाश सामंतरायकडे 1 विकेट कमी पडली. परंतु हा पुरस्कार कराड तालुक्यातील शिरवडी गावच्या सिद्धार्थ जगदाळेने आपल्या नावी केलाय. सिद्धार्थ जगदाळेंना विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावर या आणि देण्यासाठी विनंती करूया आमचे लाडके दादा भगवान दादा शिंदे आणि त्याचबरोबर विलास दादा शिंदे यांना विनंती करूया. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार वितरित करत आहोत. सिद्धार्थ जगदाळे, आकाश सामंतराय असे खेळाडू आहेत ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धार्थ जगदाळे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, चांगली गोलंदाजी केली आहे. कराड तालुक्यातील शिरवडी गावचा हा सिद्धार्थ जगदाळे ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आकाश सामंतराय त्यांच्यामध्ये चुरस लागली होती या पुरस्कारासाठी. सिद्धार्थ जगदाळेशी आपण वार्तालाप करूया. सिद्धार्थ, कसं वाटतंय? गावाला देखील तुम्ही क्रिकेट स्पर्धा खेळता, इथे क्रिकेट स्पर्धा खेळता, या स्पर्धेमध्ये तुम्हाला यश मिळतंय, कशा भावना आहेत? खरं खूप चांगलं वाटतंय. गावाकडे पण खेळतो पण इथं मुंबईला आल्यापासून क्रिकेटमध्ये पण खेळण्यात खूप बदल झाला. इकडे खूप खरंच गावचं क्रिकेटपेक्षा मुंबईमध्ये खेळण्यात खूप भारी वाटतं. गोलंदाजीसाठी किती तास सराव तुम्ही करता? सकाळी लवकर उठतो 5:30ला, 6ला ग्राउंडवर जातो. नेट बांधले राहुल तिथे 1-2-3 तास नेहमी सराव करतो. क्या बात आहे. हे होते सिद्धार्थ जगदाळे ज्यांना मिळाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार. डेली ते 2 ते 3 तास गोलंदाजीचा सराव करतात. त्यानंतर आपण पुढील पुरस्कार या ठिकाणी वितरित करत आहोत. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आणि या क्रिकेट स्पर्धेचा बेस्ट बॅटरचा किताब इथून पुढे आपण वितरित करत आहोत. आणि या पुरस्कारामध्ये आपण जर पाहिलं तर क्रिकेट बॅट आहे, KK स्पोर्ट्स च्या माध्यमातून क्रिकेट बॅट आहे. त्याचबरोबर एक विशेष पुरस्कार देखील या उत्कृष्ट फलंदाजासाठी देणार आहोत. पेशवाई साडी आहे, श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा राहुल दादा बनगे यांच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर चषक आहे, ललित कदम खरोशी यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. त्याचबरोबर कॅप आहे, ती मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आहे. सागर दादा जाधव आणि केतन बर्गे यांचं मॅच टाइम स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून कॅप आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स गॉगल देखील आहे. आरोही स्पोर्ट्स संग्राम लावण आपलं देखील मनापासून आभार. खेळाडू आहे. हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत. मित्रांनो, 2 खेळाडूंमध्ये हा पुरस्कार आणि त्या पुरस्कारासाठी चुरस होती. एकाने बनवल्या 110, एकाने बनवले 112. या दोन्ही खेळाडूंसाठी आपण टाळ्या वाजवूया. ओम पांडे आणि सूरज पाटील या दोन्ही खेळाडूंनी खेळ चांगला केलाय, परंतु 2 धावा जास्त असल्यामुळे हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. दोन्ही खेळाडू ऑल इंडिया वाघिवलीवाडाचा सूरज पाटील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. देण्यासाठी विनंती करूया प्रदीप दादा शिंदे यांना विनंती करूया की आपण दादा या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. आणि पुरस्कार जातोय ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांना. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन नंबर 2 चा सूरज पाटील वाघिवलीवाडा ऑल इंडिया आयकॉन. 112 धावा त्यांच्या बॅट मधून या क्रिकेट स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत आणि हा पुरस्कार त्यांनी आपल्या नावी केलाय. ओम पांडे यांनी बनवले 110 धावा आणि सूरज पाटील यांनी बनवले 112. सूरज, पुन्हा एकदा याच मंचावरती तुम्हाला अशा प्रकारचा पुरस्कार साडी मला वाटतं याच व्यासपीठावरती दुसऱ्यांदा मिळते. आईचा हा सन्मान आहे, कशा भावना आहेत? खूप चांगलं वाटतंय ना, घरी पण आई भरपूर खुश होणार आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या क्रिकेट स्पर्धेबद्दल जाता आता 2 शब्द. खूप चांगली टुर्नामेंट झाली आणि आमच्या पण कराड फायटरने खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि जिंकलो. आणि मला गेल्या वर्षी पण बेस्ट बॅट्समन होता, या वर्षी पण बेस्ट बॅट्समन. क्या बात आहे. सूरज पाटील यांनी पुन्हा एकदा हा पुरस्कार मिळवलेला आहे. 112 धावा त्यांनी मिळवलेल्या आहेत, कुठलेल्या आहेत आणि हा पुरस्कार आपल्या नावी केला. यानंतर 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार आपण देणार आहोत. मालिकावीर हा किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. मालिकावीर साठी स्पोर्ट्स सायकल आहे. माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिकेचे सतीश मोहन पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आहे. त्याचबरोबर ऍडव्होकेट तुषार सतीश पाटील साहेब यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानत आहोत. त्याचबरोबर पेशवाई साडीकडून पेशवाई साडी देखील आहे. श्री पेशवाई साडी सेंटरचे सर्वेसर्वा राहुल दादा बनके यांच्या माध्यमातून पेशवाई साडी. त्याचबरोबर ट्रॉफी आपण पाहतोय. KSK चे माजी अध्यक्ष सुभाष सुतार यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे. त्याचबरोबर कॅप आहे, क्रिकेट कॅप
मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेट कॅप आणि स्पोर्ट्स गॉगल आहे आरोही स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि खेळाडू आहे ज्याने बॅटिंग करताना बनवल्या 135 धावा, गोलंदाजी करताना 1 विकेट टिपलाय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट डॉन म्हणतात डॉन सुजित शेवाळे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा. विनंती करूया सन्माननीय विलासदादा बनके साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही मालिकावीर हा किताब या ठिकाणी वितरित करत आहोत. काय बॅटिंग केलेली आहे सुजित शेवाळे यांनी. 135 धावा कोटल्या, 1 गडी गारद केला. या अष्टपैलू कामगिरीसाठी आपण त्याला प्रदान करत आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार, मालिकावीराचा पुरस्कार, सायकल आहे, त्याचबरोबर पेशवाई साडी सेंटरची साडी आहे, कॅप, गॉगल, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण सुजित शेवाळे यांना प्रदान करत आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्यांनी आपल्या नावी केला. काय बॅटिंग केली आहे सुजित. ट्रॉफी देखील आपण त्याला प्रदान करूया. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ही ट्रॉफी आहे. सुजित शेवाळे यांनी खेळ जबरदस्त केलेला आहे. त्या खेळाचं कौतुक म्हणून आपण त्यांना पुरस्कार प्रदान करत आहोत. सुजित, पुन्हा एकदा याच व्यासपीठावरती आईचा सन्मान होतोय आणि दुसऱ्यांदा आईसाठी साडी मिळाली. कशा भावना आहेत? ही साडी आईलाच जाणार आहे, कारण की साडी वगैरे ज्यावेळेस भेटते त्यावेळेस मी कोणालाच देत नाही, ती माझ्या आईसाठीच असते. आईचं महत्व तुमच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे? सर, नेहमी चुका होत असतात. कधी कधी टेन्शन पण येतं की बाबा धंदा करतोय, खूप पैसे भेटतात धंद्यातून, पण क्रिकेट खेळवणं जरा बंद करावं असं भरपूर वेळा मनामध्ये होतं. कारण की कधी परफॉर्मन्स झाला नाही की प्रेक्षक असतात, त्यांना देखील आतुरता असते की आमची बॅटिंग बघण्यासाठी येतात. पण मैदानामध्ये बॉलर लोकांना फेस करणं जेवढं अवघड जात नाही ना सर, तेवढं प्रेक्षक लोकांना फेस करणं आजकालच्या क्रिकेटमध्ये अवघड जातं. कारण की 1-2 मॅचला बॅटला बॉल लागले नाही की खरंच नावं ठेवतात. खरंच सर असं केलं नाही पाहिजे, कारण की तो बॅड पॅच असतो, कधी लागतात कधी नाही लागत. पण तिथे जर खचून गेलो ना तर घरातलेच असतात एकमेव, आणि आईचा तर खूप सपोर्ट असतो. आईसाठी तर काहीच बोलू शकत नाही. क्या बात आहे. जोरदार टाळ्या सुजित शेवाळे यांच्यासाठी. सुजित, अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा आपल्याकडे व्हायला पाहिजेत का, ज्याच्यामुळे खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय? सर 100% व्हायला पाहिजेत, कारण की रायगड सारखी एक मोठी टुर्नामेंट झाली. म्हणजे की रायगड प्रीमियर लीगमध्ये जो मॅन ऑफ द सिरीज घेतो ना, तो पुढल्या वर्षी ओपन क्रिकेटमध्ये नक्की आवर्जून त्याला, म्हणजे 100% सगळे स्पॉन्सर लोक त्याला बोलवतात खेळण्यासाठी. तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आहेत तिथे आमचा परफॉर्मन्स होण्याचा प्रयत्न करतो आम्ही चांगला, की जेणेकरून आम्हाला ओपन क्रिकेटमध्ये चांगली संधी भेटावी. त्या पाठीला जोरदार टाळ्या. हा होता सुजित शेवाळे, ज्यांना मिळाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. अशा काही क्रिकेट स्पर्धा जर आल्या ना तर या खेळाडूंना मोठी संधी मिळेल, अशा ठिकाणी वक्तव्य सुजित शेवाळे यांनी केलं. त्याचबरोबर काही कॅश प्राइज आहेत आणि त्यांना देखील खराड फायटरचे संघ मालक त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1000चा पुरस्कार आम्ही या ठिकाणी देत आहोत. या खेळाडूंचं आपण कॅश रुपी प्राइज देऊन कौतुक करत आहोत. त्यांच्या खेळाचं, त्यांचं जे समर्पण होतं त्यासाठी हे कौतुक आहे. तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे उपविजेता संघ, हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय बाबासू बागल साहेब आणि विलासदादा बनगे यांना मी विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपविजेता संघाला या ठिकाणी आम्ही रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी वितरित करत आहोत. आणि संघाचं नाव आहे, असं म्हणतात ना, यश एका दिवसामध्ये मिळत नाही, परंतु एक दिवस निश्चित मिळतं. तो दिवस आला आणि वीर मराठा वॉरियर्स बोर्ने हा या स्पर्धेचा उपविजेता राहिला. वेलकम टीम. सर्व टीमला आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने सातारा तालुका उपविजेता 22. अभिनंदन करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने संघर्ष राहिला निलेश सर संपूर्ण या टीमचा, सूर्यकांत दादा कदम साहेब त्याचबरोबर सुशांत दादा कदम साहेब यांची टीम आहे आणि पहिल्यांदा तालुकानिहाय क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरतोय वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीम. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. जबरदस्त खेळ राहिला. ओम पांडे, सागर निकम असेल किंवा आकाश सामंतराय असेल, संदीप कदम असेल, बऱ्याच जणांनी खेळ चांगला केला. तेजस पवारने सहकारी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि ज्यांची उपस्थिती या क्रिकेट स्पर्धेला गतवर्षी लाभली होती, इटलीचे सुप्रसिद्ध उद्योजक अर्थातच माननीय श्री चंदन सुनीता राजाराम साहेब या ठिकाणी आज उपस्थित नाहीत, परंतु त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देखील या क्रिकेट स्पर्धेला देण्यात आल्या. याही वर्षी त्यांचं विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. आणि प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यासाठी कुमारी वंशिका सचिन शिंदे हिला आमंत्रित करूया. निलेश सर.
सचिन भाऊ शिंदे यांची कन्या आहे आणि तिच्या शुभास्या पुरस्कार दिला जाईल. 1,00,000 रुपये आकर्षक ट्रॉफी चालली आहे. दीपक दादा लोखंडे, बाबा सोबागल शेठ यांच्या टीमला, टीमचं नाव आहे कराड फायटर. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीचे जे सर्व आमचे मेंबर्स आहेत त्यांना विनंती केली जाते आपण या भगवान दादा शिंदे दादा या पण अगदी